तुम्ही पण असंच करता का माझ्यासारखं? मी काय करते माहिती आहे का, रात्रीच थोडासा शिल्लक पांढरा भात लावून ठेवत असते, कारण सकाळी मला माहिती असतं थोडासा शिल्लक भात राहिला की आपल्याला फोडणीचा भात बनवता येतो म्हणून. बाकी काय नाही बरं का, याच आशेने मी ना थोडासा रात्री शिल्लक भात ठेवत असते, कारण मला माहिती असतं शिल्लक भात ठेवल्या आपल्याला फोडणीचा भात आवडतो, आपल्याला बनवता येतो सकाळी. पण काय हो, बनवल्यानंतर मला कोणी खाऊ देतंय होय? अहो, एका घासाचे 10 तोंडी घास असतात. आता थोडासा कोणाला वाढलाय दिलाय टेस्टी करायला, ज्याला वाढलाय त्याला जर थोडा भात आवडला की तो सगळं संपून टाकतो, मागच्या पुढच्या माणसाचा विचार पण करत नाही. माझ्यासोबत नेहमीच असं होतं. मी ना कितीही म्हटलं ना रात्री शिल्लक भात ठेवलाय, उद्या फोडणीचा भात मीच खाणार आहे, पण मला कोणी ठेवतच नाही. मला ना हा फोडणीचा भात एवढा आवडतो ना, तुम्हाला सांगते, जेव्हा पण मी रात्री हा भात केलेला असला ना, वरण भात काहीही कर, तर मुद्दामून मी वाटीभर का होईना जास्त भात लावत असते, कारण मला माहिती आहे यांना सगळ्यांना वेगवेगळे नाश्ते लागतात, त्यामुळे आपलं फोडणीच्या भातावर भागतं. या आशेनेच मी थोडासा शिल्लक भात ठेवत असते आणि सकाळी बनवत असते. मला बनवलेला भात कोणी खाऊ सुद्धा देत नाही, अक्षरशः सगळे त्या भातावरती तुटून पडतात. मग एकदाच म्हणत असते खाऊ दे बाबा, अजून डबल लावते भात आणि अजून फोडणीचा बनवते, नेक्स्ट टाइम जरा जास्त लावे. मला ज्या वेळेसपासून माहिती झालंय ना मी फोडणीचा भात बनवल्यानंतर हे मला खाऊ देत नाहीत, त्यावेळेसपासून मी थोडासा जास्तीचा भात लावत असते, म्हणजे मला पण खाता येईल आणि बाकीच्यांचं पण पोट भरेल, म्हणजे नाश्ता सगळ्यांचाच या भातावरती होऊन जाईल. ज्यावेळेसपासून मी हा भात बनवायला लागले त्यावेळेसपासून आमचा तर या भातावरती सकाळचा नाश्ता होत असतो. तुम्हाला पण माझ्यासारखा फोडणीचा भात आवडतो का? आणि तुम्ही सकाळच्या नाश्त्याला काय बनवता? रात्रीचा शिल्लक राहिलेला भात की इतर दुसरं काही? नक्कीच कमेंट करा आणि जाता जाता सबस्क्राईब करा.